अंडा करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच एक मीडियम आकाराचा कांदा, एक मीडियम आकाराचं टोमॅटो, ते बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर एक लसणाचा गड्डा, तोही आपल्याला छानसा सोलून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे. एकंदरीत आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे भाजलेला कांदा टोमॅटो, भाजलेलं खोबरं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, आलं आणि एवढंच. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, सोबतच जिरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. आपण प्रत्येक वेळेस काय करतो, फोडणीमध्ये जिरं टाकतो, पण अंडा करी बनवताना कधीही खोबऱ्यासोबत आपल्याला जिरं बारीक करून घ्यायचं. त्यामुळे करीची टेस्ट अगदी अप्रतिम लागते. आणि नंतर आपल्याला टोमॅटोची वगैरे पेस्ट बारीक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अंडे आपल्याला असे छान बॉईल करून घ्यायचे. अंडे अर्धवट बॉईल करायचे नाहीत, नाहीतर आपले त्याची साल निघत नाहीत. अंड्याला मधून असे छेद देऊन घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये घोळवून घ्यायचे. कारण जर घरात लहान मुलं असतील ना, तर ते तसे अंडी केलेले लगेच पटकन खातात. नंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जो काही आपण बारीक वाटलेला मसाला आहे तो त्यामध्ये टाकून द्यायचा आणि तो छान फ्राय होऊ द्यायचा. याला जास्त काही वेळ लागत नाही, कारण आपण कांदा लसूण अगोदरच भाजून घेतलेला आहे. आणि यामध्ये लागणारे मसाले म्हणजेच जे की आपल्या मसाला डब्यामध्ये असतील तेवढे सगळे मसाले यामध्ये टाकून द्यायचे. बाहेरून एक्स्ट्रा कोणताही मसाला आणायची गरज लागत नाही आपल्याला. मी यामध्ये हळद आणि काळा मसाला फक्त टाकलेला आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे, बाकी काहीही टाकायचं नाही. या कन्सिस्टन्सीवरती आपल्याला नंतर अंडे फ्राय करून घ्यायचे. अंडे छान फ्राय झाले की आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. हे बघा, मला जेवढं लागायचं आहे तेवढं हळूहळू करून पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि याला मीडियम फ्लेमवरती छानशी उकळी काढून घ्यायची, त्यामुळे त्याची थिकनेस अधिक वाढत जातो. हे बघा, मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला काय करायचं, कोथिंबीर यावर भुरभुरवायची आहे. हे बघा किती छान उकळी फुटलेली आहे आणि कन्सिस्टन्सी बघा, थिकनेस किती छान आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने अंडा करी करून पहा.